संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या संपूर्ण संयुक्त गट ब मुख्य परीक्षा त्याच्यानंतर त्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा, कारण की मराठीमध्ये आपल्याला भरून स्कोर जर काढायचा असेल तर आयोग समोर ठेवून कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे। जोपर्यंत आयोगाच्या क्वेश्चन पेपर आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने कळत नाही, प्रश्नांची लेवल प्रश्नांची पद्धत समजत नाही, तोपर्यंत मराठीमध्ये भरून स्कोर काढणं अवघड आहे। त्यामुळे तुमच्यासाठी ही सिरीज मी सुरू केली आहे। 2023 पासून ते आतापर्यंत आपण क्वेश्चन पेपर घेत आलोय। तर आजचा क्वेश्चन पेपर आहे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2017चा। 2017 पर्यंत PSI वेगळा व्हायचा, ASTI आणि ISO या तिघ परीक्षांचे पेपर वेगवेगळे व्हायचे। तर त्या पेपरमध्ये मराठीसाठी विचारली जाणारी प्रश्नांची संख्या होती एकूण 60। तर आतापर्यंत आपण 50 प्रश्न म्हणजे 45 प्रश्न एका लेक्चरमध्ये त्या ठिकाणी विश्लेषित करून घेतले। पण आता प्रश्नांची संख्या कशी आहे, जास्त आहे, बरोबर। त्यामुळे आपण हे लेक्चर 2 भागांमध्ये घेतोय। आता या लेक्चरमध्ये आपल्याला 30 प्रश्न विश्लेषित करायचे आहेत आणि भाग 2 मध्ये 25 प्रश्न विश्लेषित करायचे आहे। जे त्या ठिकाणी लेक्चर बघतायत त्यांनी आवर्जून या पद्धतीने लेक्चर बघा मित्रांनो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी कधी त्या ठिकाणी जाहिरात करत नाही, तर यामध्ये जर तुम्हाला एवढं अपडेट स्वरूपाचं व्याकरण शिकायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन जे लक्ष मराठी अकॅडमीचं ते ॲप डाउनलोड करू शकतात आणि परिपूर्ण अद्ययावत स्वरूपाचं व्याकरण शिकू शकतात। कारण की आपल्याला माहिती असावं तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, आपला एक विद्यार्थी 2022च्या पेपरमध्ये त्याला 50 प्रश्नांपैकी त्याचे 49 प्रश्न बरोबर होत आहे। त्या पद्धतीचा सराव, त्या पद्धतीचं आपण आयोगाचं म्हणजे प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस, जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचा अतिशय जवळचा मित्र कोण, तर मी तुम्हाला सांगणार की आयोगाच्या क्वेश्चन पेपर, कारण की आयोगाच्या क्वेश्चन पेपरच आपल्याला तारणार आहे आणि आयोगाच्या क्वेश्चन पेपरच आपली पोस्ट त्या ठिकाणी म्हणजे जर तुम्ही ॲनालिसिस नाही केलं तर पोस्ट जाणार आहे। आजचा पहिला प्रश्न आहे पुढील विधानांपैकी योग्य विधान निवडा। आता इथं काय सांगितलं, पहिलं स्टेटमेंट इ उरू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात, त्यांना संप्रसारण म्हणतात। पहिलं स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे। का मित्रांनो, कारण की तुम्हाला माहिती असावं की कार्य आता रस्व ई आलेला असेल किंवा दीर्घ ई असेल, याच्याऐवजी संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना य घेतला जातो। त्यानंतर रस्व उ किंवा दीर्घ उ आलेला असेल, यांच्याऐवजी व घेतला जातो। रू आलेला असेल तर त्याच्याऐवजी त्या ठिकाणी काय घेतला जातो, र घेतला जातो, बरोबर। त्यानंतर जर लू आलेला असेल तर याच्याऐवजी काय घेतला जातो, तर ल त्या ठिकाणी घेतला जातो। अशा प्रकारची रचना कुणाची असते, तर अशा प्रकारची रचना असते कुणाची, तर यनादेश याची असते, बरोबर का। याला यनादेश म्हटलं जातं, म्हणजे यनादेश स्वरसंधी सेपरेट पद्धतीने आपल्याला अभ्यासता येतं मराठीमध्ये। मग आता मित्रांनो बघा, इथं अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला विचारलेली असतात, इति अधिक आदि अशा प्रकारचं उदाहरण आलेलं असतं। मग आता बघा 2 शब्दांमध्ये विभागणी झालेली आहे, विग्रह झालेला आहे। पहिला शब्द आहे इति, इतिमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आलेला आहे, हा रस्व ई आलेला आहे। दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर कोणता आलेला आहे, तो आ आलेला आहे। म्हणजे आपण त्या ठिकाणी ईचं रूपांतरण कशामध्ये करू शकतो, य मध्ये, कारण की तुम्हाला सांगितलं की ई आलेला असेल तर काय घेतला जातो, तर य घेतला जातो। म्हणजे हा ई साठी काय घेतला, तर य घेतला आणि त्याच्यानंतर हा आ आला, म्हणजे इथं तयार झाला तो या। दिलेल्या शब्दाची जोडणी जेव्हा तुम्हाला करायची आहे पोरो, तेव्हा तुम्हाला याला लक्षात घ्यायला लागतं रे, आणि दिलेल्या शब्दाची जोडणी केली जाते। याला मराठीमध्ये काय म्हणतात, यनादेश। त्यानंतर आता थोडं पुढे या, दुसरं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं होतं काय, य व र याबद्दल अनुक्रमे ई उ रू असल्यास यनादेश असे म्हणतात। त्याला यनादेश म्हटलं जात नाही, तर त्याला काय म्हणतात, तर या संकल्पनेला संप्रसारण असे म्हटले जाते। अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं। मग संप्रसारण म्हणजे काय असतं सर, तर अनुक्रमे आता य त्याच्यानंतर व र आणि ल अशा पद्धतीने य साठी जर त्या ठिकाणी रस्व ई किंवा दीर्घ ई आला, व साठी रस्व उ किंवा दीर्घ उ आला, र साठी जर रू आला आणि ल साठी लू आला, अशा पद्धतीने जर रचना तयार झाली तर याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर याला मराठीमध्ये संप्रसारण असे म्हणतात। काय म्हणतात, संप्रसारण, अशा पद्धतीने त्याला बोललं जातं। मग आता अशा प्रकारची रचना आल्यानंतर जेव्हा दिलेल्या शब्दाची जोडणी असते तेव्हा यनादेश होतो आणि त्याच्यानंतर जेव्हा विग्रह असतो तेव्हा संप्रसारण असते। या कन्सेप्ट इथं क्लिअर ठेवा, म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं, दुसरं स्टेटमेंटही चुकीचं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर
असणार आहे। त्यानंतर पुढे दुसरा प्रश्न आहे बघा, शोक, तिरस्कार, आश्चर्य अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दांच्या शेवटी कोणते चिन्ह येते? जिथे जिथे भावना आल्या, समजलं का, जिथे जिथे मनातील भावना अचानकपणे प्रकट होतात आणि जिथे जिथे अशा प्रकारची रचना येते तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती असावं की ते उद्गार असतात आणि हे उद्गार कशाने दर्शवले जातात तर त्या उद्गारवाचक चिन्हाने त्या ठिकाणी दर्शवले जातात। म्हणजे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर प्रश्नचिन्ह तर काही येऊ शकत नाही, प्रश्न केल्याचा बोध तिथे होत असतो। त्यानंतर स्वल्पविराम म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे रे, स्वल्पविराम कुठे वापरला जातो तर स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द असतील, काय एकाच जातीचे जेव्हा अनेक शब्द येत असतात तेव्हा त्या ठिकाणी स्वल्पविराम दिला जातो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून स्वल्पविराम कुठे वापरला जातो, जेव्हा त्या ठिकाणी काय असणार आहे, संबोधन असणार आहे। म्हणजे आई म्हणाली, दादा म्हणाले, त्याच्यानंतर तुम्हाला स्वल्पविराम द्यायला लागतो। ओके, एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात सांगतोय, म्हणजे पर्याय दोनही येऊ शकत नव्हता। उद्गारवाचक चिन्ह हे त्याचं योग्य उत्तर आहे की मनातील भावना अचानकपणे प्रकट होतात, मनामध्ये कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना नसते रे। म्हणजे रस्त्याने जातोय, साधा आपल्याला साप दिसला, साधा म्हणजे खूप मोठा विषय आहे तो, बरोबर का, साप दिसला तर बाप रे केवढा मोठा साप, मनातील भावना अचानकपणे प्रकट होतात। एखादा मोठा अपघात बघितला, बापरे केवढा मोठा अपघात, एखादी उंच इमारत बघितली, अब केवढी उंच इमारत ही, हे झाले उद्गार। अशा प्रकारची रचना जेव्हा येते ना त्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्या, अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आहे। म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे। आता पूर्णविराम सर्वांना माहिती आहे की जेव्हा एखादा विचार कंप्लीट होतो, बरोबर ना, मी व्याकरण शिकविले, आता पूर्ण वाक्य झालं, त्याच्या शेवटी तुम्हाला काय द्यायला लागतो तर तुम्हाला पूर्णविराम त्या ठिकाणी द्यायला लागतो। अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे की पर्याय प्रश्न क्रमांक 2चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। त्यानंतर पुढे आहे बघा, संधीवरती प्रश्न विचारलेला आहे। संधी सर्वांना माहिती आहे की दोन वर्णांचं एकमेकांमध्ये मिसळून काय तयार होत असते, संधी तयार होत असते। संधी म्हणजे काय तर जोडणी, समजलं का। धनुर्वात अशा प्रकारचा शब्द इथं आलेला आहे। मग आता काय रे, धनुर्वात या शब्दाचा विग्रह तुम्ही कसा करणार तर धनुर्वात या शब्दाचा विग्रह होतो धनु विसर्ग अधिक वात। सर अशाच पद्धतीने विग्रह का होत असतो, कारण की नियम आहे मित्रांनो त्याचा। काय नियम आहे की इकडं लक्ष द्या, विसर्गाच्या मागे जर त्या ठिकाणी ऊ स्वर आलेला असेल, विसर्गाच्या पुढे जर त्या ठिकाणी एखादा मृदू वर्ण आलेला असेल तर या विसर्गाचे रूपांतरण कशामध्ये होत असते तर या विसर्गाचे रूपांतरण र मध्ये होत असते। अशा पद्धतीचा हा नियम डिसाईड करून दिलेला आहे, ठरवून दिलेला आहे। म्हणजे धनु विसर्ग अधिक वात म्हटल्यानंतर दिलेल्या शब्दाचा विग्रह अशा पद्धतीने येणार आहे आणि जोडणी अशा पद्धतीने होणार आहे। म्हणजे बाकीचे पर्याय त्या ठिकाणी येऊ शकत नव्हते। जिथं मला बोलायचं आहे खरंच मी तिथे आवर्जून बोलणार आहे। पुढचा प्रश्न आहे, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने, काय सांगितलेलं आहे की व्यंजने किती आहे रे तर व्यंजने त्या ठिकाणी 2 किंवा अधिक आहे। काय आहे तर व्यंजने, बरोबर। तर अशा पद्धतीने यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला गेला। मग तिथं काय म्हटलंय पुढं की व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो, त्याला काय म्हणतात म्हणे। आता शब्द म्हटल्यानं तुम्हा सर्वांना माहिती आहे, शब्द म्हणजे काय तर तुम्हा सर्वांना परिचित आहे। शब्द म्हणजे सर्वांना माहिती आहे की अर्थपूर्ण अक्षरांचा समूह, अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे त्या ठिकाणी काय असतो तर शब्द असतो, बरोबर। ही एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तो तर त्या ठिकाणी काय येऊ शकत नाही, तो तर त्या ठिकाणी शब्द येऊ शकत नाही। जोडाक्षर म्हणजे काय तर जोडाक्षर तुम्हा सर्वांना माहिती आहे की व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर, अशा प्रकारची रचना ही जोडाक्षराची असते, बरोबर। म्हणजे आता इथं त्या ठिकाणी आपण कन्सेप्ट क्लिअर करू शकतो की 2 व्यंजने किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजने त्याच्यामध्ये स्वर मिसळणं म्हणजे त्या ठिकाणी जोडाक्षर असतं। म्हणजे आता काय अशा पद्धतीची रचना जर मी इथं केली, त लिहिला म्हणजे इतर रचना काय येते क अधिक त अधिक अ हा स्वर त्यामध्ये समाविष्ट आहे, म्हणजे ते काय आहे जोडाक्षर आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न जो होता तो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होता, समजलं का। स्टेटमेंट वरती विचारलेला प्रश्न होता। संधी म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2 वर्ण एकमेकांमध्ये मिसळून संधी होत असते, बरोबर। आणि अक्षर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक व्यंजन असतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वर कंपल्सरी आलेला असतो, त्याला अक्षर म्हटलं जातं, म्हणजे हे अक्षर आहे, बरोबर का। सर हे अक्षर आहे का तर हे अक्षर नाही, समजले का, हे अक्षर आहे।
अशा पद्धतीने याला मराठीमध्ये काय म्हणतात तर अक्षर म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा, आता वर्ण विचारावरतीच आहे. पुढे काही स्वर आणि त्या स्वरांचा उच्चार स्थान मुखाचा भाग गट 2 मध्ये दिलेला आहे. आता तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की कंठ तुम्ही अभ्यासलाय, तालव्य कार्य मूर्धन्य, नंबर 3 मध्ये कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य आणि 4 नंबर मध्ये ओष्ठ. अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर एक अजून प्रकार घेऊया, कंठ तालव्य. ह्या 5 गोष्टी इथं आपल्याला काय करायच्या आहेत तर क्लिअर करायच्या आहेत, 5-6 गोष्टी. आता इथं क्लिअर करत असताना कंठ्यामध्ये काय आलेलं असतात अ आ हे 2 स्वर येतात. त्याच्यानंतर तालव्यामध्ये येत असताना ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई यांचा समावेश होतो. मूर्धन्यमध्ये येत असताना रू येतो, दंत्यामध्ये येत असताना लू येतो, बरोबर. ओष्ठ्यमध्ये येत असताना ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ येतो. कंठ तालव्यामध्ये ए ऐ अशा प्रकारचे स्वर त्यामध्ये समाविष्ट होत असतात. मग आता कार्य इथं स्वरांवरती प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आपल्याला उत्तर येऊन जाणार आहे. जर आता व्यंजनांवरती प्रश्न विचारला असता सर तर फक्त एवढं लक्षात ठेवा, क चा गट, त्यानंतर क च चा गट, ट चा गट, त चा गट आणि प चा गट. याच्या पुढे येणारी व्यंजन सर्वांना माहिती आहे, क ख ग घ, बरोबर ना. वाङ्मयाचा आणि ह. अशा पद्धतीने आता या सर्व गोष्टी लिहित बसलो तर लेक्चर आपलं उगाच त्या ठिकाणी लांबणार आहे, बरोबर. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता जेवढं आपल्याला विचारलेलं आहे तेवढं आपण लक्षात घेऊया. आता ए कुठं येतोय मग तर ए हा कंठ तालव्यमध्ये येतोय, उ कुठं येतोय ओष्ठ्यमध्ये येतोय, रू कुठं येतोय मूर्धन्यमध्ये येतोय, लू कुठं येतोय दंत्यामध्ये येतोय. म्हणजे 1 2 3 4 पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तियुक्त रूप काय होईल. आता सप्तमी म्हटल्यानंतर तुम्हाला परिचित असणं गरजेचं आहे. सप्तमीमध्ये काय असतं, त्याचा मुख्य कार्यकर्ता काय आहे सर्वांना माहिती आहे. काय त्याचा मुख्य कार्यकर्ता अधिकरण हा मुख्य कार्यकर्ता आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्या या सर्व कन्सेप्ट. भरून मार्क मिळवायचे आपल्याला, तुमच्या माहितीसाठी सांगतो, समजलं का. दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना बरेच त्या ठिकाणी मार्क्स असतात. आपण ऑनलाईनला एवढे ॲक्टिव्ह नव्हतो पण आता आपण सुरू केलेली आहे सिरीज. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, लाईक करा, म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर शेअर करा. बघा आता इथं त्या ठिकाणी सप्तमी आहे तर अधिकरण हा याचा मुख्य कार्यकर्ता आहे. अधिकरण म्हणजे काय, कशाला म्हणतात. अधिकरण म्हणजे ज्या वाक्यरचनेतून स्थळ, काळ आणि वेळ जिथे मला बोलायचं आहे ना तिथे मी आवर्जून बोलतो. स्थळ काळ वेळ अशा प्रकारची रचना येते, बरोबर का. सप्तमीचे एकवचन अनेक वचनची प्रत्यय सर्वांना माहिती आहे, त इ आ अशा प्रकारे आहे, बरोबर. मग आता इथं काय, जिला म्हटल्यानंतर जीस म्हटल्यानंतर येऊ शकत नाही का, ते चतुर्थीमध्ये समाविष्ट होणार आहे. नंबर 2, जिचा जिचे जिच्या हे षष्टीमध्ये जाणार आहे. जी म्हटल्यानंतर हे फक्त मूळ रूपामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जित जित जिच्यात इथं त्या ठिकाणी काय आलेलं आहे त आलेलं आहे, म्हणजे सप्तमी असणार आहे, बरोबर का. म्हणून पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता, उच्चार भेदानुसार य र ल व यांना या वर्णांना काय म्हणतात. याच्यावरती बरीच प्रश्न असतात दरवर्षी य र ल व वरती, बरं का. म्हणजे त्याला स्वर तर काही म्हणू शकत नाही आपण, कारण की मराठीमध्ये एकूण स्वर किती आहे तर आता 14 आहेत, 14 आहेत, बरोबर. अ आ इ ई उ ऊ, बरोबर ना. ए अ आ इ ई उ ऊ रू लू, बरोबर. ए ऐ ओ, त्याच्यानंतर आ, बरोबर का. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर औ आहे, म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी ए नंतर ॲ ओ अ आणि औ हा स्वरांमध्ये समाविष्ट होत नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहे, बरोबर ना. ते स्वरांमध्ये येत नाही, ते स्वरादी आहेत, स्वतंत्र पद्धतीने त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी आता उच्चार भेदानुसार हे तर स्वर नाही, त्यांना म्हटलं जातं अर्धस्वर का. आत्ताच मी तुम्हाला विश्लेषण करून दिलं की ह्या य साठी काय ई साठी काय येतो म्हणे तर य येतो. ह्या व साठी कुणाबद्दल आलेला असतो तो तर ह्रस्व उ किंवा दीर्घ उ बद्दल आलेला असतो. र कुणाबद्दल आलेला असतो तो रू बद्दल आलेला असतो. आणि ल कुणाबद्दल आलेला असतो तर लू बद्दल आलेला असतो. हे सर्वच्या सर्व काय आहेत तर स्वर आहेत, समजलं का. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हटलं जातं. स्वरांसारखा त्यांचा उच्चार होत असतो. अर्धव्यंजन येऊ शकत नव्हतं, संयुक्त वर्ण येऊ शकत नव्हतं. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. अर्धस्वरांना अंतस्थ असं सुद्धा म्हणतात मित्रांनो. अर्धस्वरांना काय म्हणतात तर अंतस्थ असं सुद्धा म्हटलं जातं. याला अंतस्थ असं का म्हणतात बरं,
सांगून देतो तुम्हाला, कन्सेप्ट क्लिअरच करून घ्या की अंतस्थ याला का म्हटलं जातं, तर अंत म्हणजे त्या ठिकाणी इथं अर्थ घेतलेला आहे आत, आणि स्थ म्हणजे इथं अर्थ आहे राहणारा, मग कुणाच्या आतमध्ये राहणारा. तर बघा आता इथं त्या ठिकाणी स्पर्श व्यंजन तुम्हा सर्वांना माहिती आहे. स्पर्श व्यंजन मी काही पूर्ण लिहित नाही आता. क ख पासून खरे स्पर्श व्यंजन कोणकोणती आहेत तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की क ख पासून बरोबर तर भम पर्यंतची जी काही व्यंजने आहे या सर्वांना स्पर्श व्यंजने म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. क ख पासून तर भम पर्यंतची व्यंजने जी काही आहेत तर ती काय आहेत, तर ती स्पर्श व्यंजने आहेत बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढं जी काही लिहिली जातात तर मी ही लिहिली जातात ती य र ल व, आणि याच्या पुढं त्या ठिकाणी काय लिहिली जातात तर याच्या पुढं लिहिली जातात श श आणि स. अशा पद्धतीने लिखाण आहे, बरेच त्या ठिकाणी आहे. पण फक्त आपल्याला क्लिअर काय करायचं आहे की याला अंतस्थ का म्हटलं जातं, याला अंतस्थ म्हणून का ओळखलं जातं. कारण की मित्रांनो बघा स्पर्श व्यंजने हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर इथं म्हणजे आधी स्पर्श व्यंजने मी लिहिली आहेत, ऐका, आधी मी स्पर्श व्यंजने लिहिली आहेत, त्याच्यानंतर अर्धस्वर लिहिल्यात अधिक अर्धस्वर, त्याच्यानंतर मी उष्म लिहिल्यात बरोबर. म्हणजे याला अंत अधिक आत आणि स्थ म्हणजे राहणारा असं का म्हटलं जातं. कुणाच्या आतमध्ये राहणारे, मग ते कुणाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ते राहणारे आहेत बरोबर. हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण काय केला पाहिजे तर हा क्लिअर केला पाहिजे. मग कुणाच्या आतमध्ये ते राहणारे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ते कुणाच्या आतमध्ये राहणारे आहेत तर ते त्या ठिकाणी स्पर्श व्यंजने आणि उष्म यांच्या आतमध्ये ते राहणारे आहेत. म्हणून याचं उत्तर जे काही आहे, म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं अंतस्थ. अशा पद्धतीने कन्सेप्ट आपण इथं क्लिअर केला पाहिजे. त्यानंतर पुढे आहे बघा आता रस्त्याच्या बाजूने काही माणसे चाललेली आहेत बरोबर. रस्त्याच्या बाजूने काही माणसे त्या ठिकाणी चालली आहेत. आता इथं या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पहिला पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे गणनावाचक. आता गणनावाचक म्हटल्यानंतर गणनावाचकचे 3 उपप्रकार पडतात. सर्वात पहिला उपप्रकार आहे तो गणनावाचकचा पूर्णांक, त्यानंतर दुसरा आहे तो अपूर्णांक आणि तिसरा आहे तो साकल्य. अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टी इथं समाविष्ट होतात गणनावाचकमध्ये बरोबर. आता मित्रांनो या सर्वच्या सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आता बघा पूर्णांकामध्ये पूर्ण संख्येचा बोध होतो म्हणजे 10 5 बरोबर 8 अशा पद्धतीने पूर्ण संख्येचा बोध ज्या ठिकाणी होतो त्याला पूर्णांक म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये अपूर्णांक म्हणजे काय तर अपूर्णांक म्हणजे अपूर्ण संख्येचा बोध होतो 1.5 2.5 अर्धा अशा पद्धतीने अपूर्ण संख्येचा बोध होतो. साकल्य म्हणजे काय तुम्हा सर्वांना माहिती आहे, सर्वच्या सर्व एकदम डिटेल ॲनालिसिस बरं का रे, सर्वच्या सर्व अशा पद्धतीने हा पहिला प्रकार आपण अभ्यासला. त्यात क्रमवाचक म्हणजे काय की ज्या विशेषणातून नामाचा क्रम दर्शवला जातो म्हणजे 5वा 6वा प्रथम 8वा अशा पद्धतीने इथं येतो क्रम बरोबर. म्हणजे दुसरंही येऊ शकत नाही. काही म्हटल्यानंतर आवृत्ती म्हणजे काय ज्या विशेषणातून नामाची आवृत्ती दर्शवली जाते, ज्या विशेषणातून काय केली जाते नामाची आवृत्ती दर्शवली जाते, नामाची आवृत्ती त्यामध्ये येत असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आवृत्तीवाचक संख्या विशेषण. मग आता इथं त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर द्विगुणित आनंद कंपल्सरी विचारलं जाणारं हे उदाहरण. द्विगुणित आनंद म्हणजे आनंद आहे पण कितीदा आहे 2दा आहे म्हणजे इथं नामाची आवृत्ती झाली हे येऊ शकत नाही बरोबर. त्रिवार मुजरा अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही रचना त्यामध्ये समाविष्ट होत आहे. मग पर्याय कोणता बरोबर आहे तर पर्याय 4 बरोबर आहे की नेमक्या संख्येचा बोध होत नाही. म्हणजे इथं येताना कोणकोणती विशेषणं येतात मग तर इथं येताना काही, पुष्कळ, बरेच, खूप अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी येत असते. म्हणजे इथं नेमक्या संख्येचा बोध होत नाही. तिथं आलेली जी काही रचना असते तर ती रचना त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की तिथं
नेमक्या संख्येचा बोध होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते आहे. आता संयुक्त वाक्य बऱ्याचदा आपण अभ्यासलेलं आहे. संयुक्त वाक्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिला पर्याय म्हणजे पहिलं वाक्य प्रधान असणार आहे, दुसरं वाक्य प्रधान असणार आहे. म्हणजे काय की पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण असणार आहे, दुसऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण असणार आहे. संयुक्त वाक्य किती प्रकारांनी त्या ठिकाणी बनलेलं असतं, तर संयुक्त वाक्य विविध प्रकारांनी बनलेलं असतं. पण महत्त्वाची गोष्ट एक आहे की जे प्रधानत्व बोधक आहे, जे प्रधानत्व बोधक आहे, तर प्रधानत्व बोधक मध्ये जे 4 प्रकार येतात त्यामध्ये सर्वात पहिला येतो समुच्चय बोधक, दुसरा विकल्प येतो विकल्प बोधक, 3 नंबरचा प्रकार येतो न्यूनत्व बोधक आणि 4 नंबरमध्ये येतो परिणाम बोधक. अशा पद्धतीने हे 4 प्रकार त्या ठिकाणी या 4 प्रकारांमध्ये जोडलेलं जे काही वाक्य असतं ते प्रत्येक वाक्य त्या ठिकाणी कोणतं वाक्य असतं, संयुक्त वाक्य असतं. संयुक्त वाक्याचे 3 उपप्रकार कोणकोणते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. केवल संयुक्त, त्याच्यानंतर नंबर 2 मिश्र संयुक्त, 3 त्या ठिकाणी केवल मिश्र संयुक्त. हे संयुक्त वाक्याचे 3 उपप्रकार आहेत. बरोबर, म्हणजे किती अव्ययांनी जोडलेलं असतं, किती प्रकारच्या अव्ययांनी जोडलेलं असतं, तर 4 प्रकार. किती, तर त्या ठिकाणी 3. बरोबर, ह्या कन्सेप्ट क्लिअर असू द्या. आता बघा इथं काय दिलं आहे की ती 4 वाजता एसटीने पुण्यासं न सांगता गेली, हे येऊ शकत नाही. ते निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. आधी नमन गणरायाला, बघा आधी नमन गणरायाला हे एक वाक्य त्या ठिकाणी आलेलं आहे. नंतर देवाधिदेवांना, आधी नमन गणरायाला नंतर देवाधिदेवांना, म्हणजे इथं 2 वाक्य आलेली आहेत. पहिलं वाक्य आहे त्या ठिकाणी आधी नमन गणरायाला, त्यानंतर दुसरं वाक्य आलेलं आहे नंतर देवाधिदेवांना, म्हणजे 2 वाक्य स्वतंत्र पद्धतीने आलेली आहेत. याला तुम्ही काय म्हणू शकतात, तर याला तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता संयुक्त वाक्य. तिसरा पर्याय दिला होता प्रसंग कोणताही असला तरी आलेला आहे, येऊ शकत नाही, ते मिश्र वाक्यामध्ये समाविष्ट होणार. मुलांना समजून घ्या, पहिलं वाक्य त्या ठिकाणी पूर्ण आहे रे, मुलांना समजून घ्या. पुढे काय सांगितलेलं आहे, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात. बरोबर का, म्हणजे या ठिकाणी 4 नंबरचं वाक्य ती मोठ्यांचे कसे ऐकतात, मग बघा मोठ्यांचे कसे ऐकतात, हे दुसरं वाक्य आलेलं आहे. पहिलं हे आलंय, दुसरं हे आलंय, म्हणजे याला तुम्ही काय म्हणू शकता, संयुक्त वाक्य म्हणू शकतात. बी आणि डी. संयुक्त वाक्य ही कन्सेप्ट छोटी नाही, संयुक्त वाक्य ही कन्सेप्ट खूप मोठी आहे मित्रांनो. त्याच्यामुळं जेवढं मला त्या ठिकाणी योग्य शक्य आहे सांगणं या लेक्चरमध्ये, तेवढं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पालथ्या घडावर पाणी. आता पालथ्या घड्यावर पाणी म्हटल्यानंतर इथं 100% कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. प्रश्न काय विचारलाय व्यवस्थित वाचा. बरोबर, या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती, अचूक पर्याय निवडा. पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजवलं, त्याला समजविल्यानंतर तो अजिबात ऐकत नाही. बरोबर का, मग आता सर याचा अर्थ इथं पण आला असता, मग रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता, मग सर त्याच्याशी तर हे समानार्थी आहे. पण मित्रांनो इथं जो शब्द उल्लेख आलेला असतो, जो नाम उल्लेख आलेला असतो, तर गोंधळ म्हटल्यानंतर कुणासमोर, तर रात्रभर वाचली म्हणजे गाढवासमोर वाचली गीता, म्हणजे इथं उल्लेख झालेला असतो त्या ठिकाणी मूर्ख व्यक्तीचा, की त्याला किती त्या ठिकाणी तुम्ही उपदेश करा तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. मग तिथं आलेलं असतं की त्या ठिकाणी मूर्खाला केलेला उपदेश. पण पालथ्या घड्यावर पाणी म्हटल्यानंतर फक्त त्या ठिकाणी सांगितल्यानंतर प्रयत्न व्यर्थ गेले. म्हणजे अशा पद्धतीने तिथं त्या ठिकाणी याची सांगड तुम्ही याच्याशी घालू शकत नाही. हा, याची सांगड याच्याशी तुम्ही घालू शकतात की गाढवाला गुळाची चव का. इथं सुद्धा त्या ठिकाणी मूर्ख माणसाला उपदेश केलेला असतो. जिथं जिथं गाढव येतं तिथे इथं मूर्ख माणसाला उपदेश केलेला असतो. म्हणजे अशा पद्धतीने या दोघं एकमेकांना तुम्ही समानार्थी म्हणू शकतात. पण पालथ्या घड्यावर पाणी म्हटल्यानंतर पर्याय एकच, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. समजलं का, कितीही त्या ठिकाणी एखाद्याला समजवण्याचा प्रयत्न करा, तो समजत नाही. समजलं का, मग तो मूर्ख असतो का, तर नाही. इथं त्या ठिकाणी मूर्खाची कन्सेप्ट लागू पडते. म्हणून पर्याय क्रमांक 1 इथं कन्फ्युजनवाला प्रश्न होता, कन्फ्युजनवाला प्रश्न होता, तो अशा पद्धतीने सोडवायला पाहिजे होता. बरोबर. त्यानंतर पुढे येतं 18 गुणांचा खंडोबा. आता 18 गुणांचा खंडोबा म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुणवान व्यक्ती, शहाणा माणूस. समजलं का, त्याला म्हणतात 18 गुणांचा खंडोबा. बरोबर. आता इथं याच्या विरुद्ध वाक्यप्रचार तुम्हाला विचारलेला आहे, अचूक पर्याय निवडा असा प्रश्न विचारलाय. पोटाचा पाईक म्हणजे येऊ शकत नाही, पोटासाठी काही करणारा बिचारा, आपल्या पोटाची खळगी त्या ठिकाणी भरून घेण्यासाठी धडपड करणारा पोटाचा पाईक. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आलात तर अल्लाची गाय, हे उत्तर त्याचं येणार आहे. अतिशय गरीब माणूस. समजलं का,
अतिशय गरीब माणूस म्हणजे अल्लाची गाय. ओके, मग आता का रे 18 गुणांचा म्हटल्यानंतर अतिशय गुणवान आणि हा अतिशय भोळा भाबडा बिचारा, बरोबर का. म्हणून त्याच्या विरुद्ध पर्याय क्रमांक 2 येणार आहे, बरोबर का. या कन्सेप्ट क्लिअर असू द्या. त्यानंतर उफारट्या काळजाचा हे तर काही येऊ शकत नव्हतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना. उंटावरचा शहाणा हे पण माहिती आहे, बरोबर का. म्हणून पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर होतं. आता बघा पुढे प्रश्न विचारलेला, तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरण आहेत. आता हे सर्वच्या सर्व विसर्ग संधीची आहेत का. बघा ही सर्वच्या सर्व कोणत्या संधीला अनुसरून आहे. याचा विसर्ग संधीमधला पहिलाच नियम आहे, त्याला म्हटलं जातं उकार संधी. मग सर उकार संधी म्हणजे काय, ऐका. त्याचा विग्रह होत असताना अशा पद्धतीने होतो, तपह विसर्ग अधिक बल हा पहिल्या शब्दाचा विग्रह. दुसऱ्या शब्दाचा विग्रह होतो मनः, सांगतो का होतो तसा, मनः विसर्ग अधिक रम. आणि त्याच्यानंतर 3 नंबरच्या प्रश्नाचा विग्रह शब्दाचा विग्रह होतो रजह विसर्ग अधिक गुण. समजलं का. अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाचा विग्रह होतो. याचा नियम आहे मित्रांनो. नियम काय आहे की विसर्गाच्या मागे अस्वर आल्यास विसर्गाच्या पुढं काय सांगतोय, विसर्गाच्या मागे अस्वर आल्यास विसर्गाच्या पुढे जर त्या ठिकाणी एखादं मृदू व्यंजन आलेले असेल, काय आलेले असेल, मृदू व्यंजन आलेले असेल, तर या विसर्गाचे रूपांतरण उ मध्ये होत आहे. खरे हा विसर्गाच्या मागे आलेला अस्वर त्यामध्ये समाविष्ट होतो. त्याच्यामध्ये काय होतो, समाविष्ट होतो. आणि त्याच्यापासनं तयार होणारा जो स्वर असतो तो ओ असतो. मग आता जिथं जिथं ओ हा स्वर समाविष्ट आहे, ऐका, जिथं जिथं ओ हा स्वर समाविष्ट आहे तिथून तिथून दिलेल्या शब्दाचा विग्रह केला जाणार आहे. जसं की आता इथं त्या ठिकाणी आपण लक्षात घेतोय की इथं विग्रह केला, हा त्या ठिकाणी विसर्ग आला, त्याच्या मागं अस्वर आला, त्याच्या पुढं त्या ठिकाणी मृदू व्यंजन आलेलं आहे ब, बरोबर का. मग त्या ठिकाणी या विसर्गाचं रूपांतर कशामध्ये होणार, तर उ मध्ये होणार. त्याच्या मागे आलेला अस्वर समाविष्ट होणार, तयार होणार तो ओ, आणि ओला लक्षात घेऊन मग तपोबल अशा पद्धतीने त्याची जोडणी केली जाणार. आता इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे, रजोगुण हे अगदी बरोबर आहे. म्हणजे अजून एक त्याला अनुसरून एक उदाहरण. आता इथं सुद्धा रचना तीच झालेली आहे की इकडे विसर्ग आला, मागे न मध्ये अस्वर आला, पुढे त्या ठिकाणी मृदूवर व्यंजन आलं, बरोबर, मृदू व्यंजन आलं, या विसर्गाचं रूपांतर उ मध्ये झालं, त्याच्यामध्ये आलेला अ समाविष्ट झाला, ओ तयार झाला. सेम याचं सुद्धा तसंच बनलंय. पण आता एक कन्सेप्ट मला इथं सांगायची आहे तुम्हाला की रजोगुण. आता एक शब्द आलेला असतो रजह अधिक कन, या शब्दाची संधी ओळखाचा प्रश्न विचारलेला असतो. बरेच जण मला माहिती आहे की रजो कन अशा पद्धतीने त्याची संधी ओळखतात, पण मित्रांनो ही संधी त्याची चुकीची आहे. ते याच्याशी संलग्न आहे म्हणून सांगतो आहे. रजोगुण रजोकन असं आपण सहज म्हणतो, पण ते चुकीचं आहे. रजोकन नाही, कारण की याचा नियम आहे की विसर्गाच्या मागे अस्वर येऊ दे, पुढे क, ख, प आणि फ यापैकी एखादं व्यंजन येऊ दे पोरो, तेव्हा दिलेल्या शब्दाचा या शब्दातील, आता बघा इथं विसर्ग आलाय, माग अस्वर आलाय, पुढे क आलेला आहे. मग या अशा प्रकारच्या उदाहरणातील आलेला जो काही त्या ठिकाणी विसर्ग असतो तर दिलेल्या शब्दाची जोडणी होत असताना तो विसर्ग जशाच्या तसा राहतो. म्हणजे रजह कन अशा पद्धतीने त्याची जोडणी होताना दिसतंय. म्हणून आता जिथे पुढे क ख प फ आलाय तर तो विसर्ग काय राहतो, तर तो विसर्ग कायम राहतो. आणि जर मृदू व्यंजन आलाय तर विसर्गाचा लोप होतो, आणि त्या विसर्गाचा लोप होऊन त्याचं रूपांतर उ मध्ये होते, मागे आलेला अस्वर समाविष्ट होतो आणि ओ तयार होतो. अशा पद्धतीने हे उदाहरण होतं विसर्ग संधीचं. स्वर संधी सर्वांना माहिती आहे, स्वर अधिक स्वर. व्यंजन संधी व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर अशा पद्धतीने व्यंजन संधी. या पुढे आता यर लव यांची उच्चार स्थाने अनुक्रमे. आता आयोगाने इथं या प्रश्नाचं उत्तर थोडं वेगळ्या पद्धतीने दिलंय मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगतोय. आता हे काय आपल्यासाठी नवीन नाहीये. अहो अनुक्रमे य साठी जरी तुम्ही ई घेतला, र साठी तुम्ही काय घेतला, रू घेतला अनुक्रमे, त्याच्यानंतर ल साठी काय घेतला, लू घेतला, बरोबर, त्याच्यानंतर व साठी काय घेतला, तर उ रस्व घेतला, बरोबर. अशा पद्धतीने हे उत्तर पाहिजे होतं पर्यायामध्ये. आता तसं उत्तर तर मला त्या ठिकाणी कुठं दिसत नाहीये बरं का. इथं त्या ठिकाणी तसं उत्तर अनुक्रमे सांगितलंय त्यांनी, बरोबर का. म्हणजे य साठी हा ई, बरोबर का,
त्याच्यानंतर आता कुठं उ तर तिकडंच गेला म्हणजे 4 नंबरला, पण त्यांनी आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे, पर्यायामध्ये हे पाहिजे होतं. समजलं का? म्हणजे इथं अशा पद्धतीने त्या ठिकाणी पर्यायामध्ये हवं होतं. फायनल आन्सर की नुसार आयोगाने त्या ठिकाणी उत्तर आपल्याला ते दिलेलं आहे बरं का. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे आयोगाने, पण हे न येता हे क्रम तिथं हवा होता. समजलं का? मग तिथं तुम्ही रस्व दीर्घ येऊ शकतं, पण क्रमाने सांगितलंय. त्यांनी सांगितलंय की य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने ती यायला पाहिजे होती माझ्या माहितीनुसार. समजलं का? माझ्या माहितीनुसार म्हणजे अशी जी यायला पाहिजे होती. अलग लक्षात. पुढचा प्रश्न बघा आता. मराठी शब्दातील अंत्य म्हणजे शेवटचा वर्ण अ हा निवृत्त म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही? अपूर्ण उच्चारला जातो कोणता? तर त्या ठिकाणी निवृत्त म्हणजे शेवटचा वर्ण. बरोबर का? आता इथं पान हा शेवटचा वर्ण अर्धवट उच्चारला जातोय. त्याचे नियम आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जवळ हा सुद्धा ळ. आता आपण असं म्हणतोय का जवळ असं म्हणतो का? नाही. तर त्याचा अपूर्ण उच्चार होतोय ळ मध्ये आलेला अचा. समजलं का? त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढे कपाट, इथं सुद्धा आलेला अचा अर्धवट उच्चार होतोय. इथं अचा आलेला अर्धवट उच्चार होतोय. इथं अचा आलेला अर्धवट उच्चार होतोय. मग आता इथं बघा मी काय सांगितलंय, 4 अक्षरी अकारांत. काय रे? 4 अक्षरी अकारांत शब्दांमध्ये दुसरे अक्षर जोडाक्षर नसताना अकारांत असेल तर अंत्य अ प्रमाणेच हा दुसऱ्या अक्षरातील अ उच्चारात अर्धवट होतो. म्हणजे दुसऱ्या अक्षरातील जो अ आलेला असतो तो अर्धवट होतो. इथं त्या ठिकाणी शेवटी आलेला अ अर्धवट होत नाही. म्हणून पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कोणता शब्द नाही असं विचारलंय, म्हणून पर्याय 4 नाही. लक्षात असू द्या. समजलं का? हे आपल्या नोट्स मध्ये आहे बघा, करवत. अलग लक्षात. अशा पद्धतीने या कन्सेप्ट तुम्हाला काय सांगतो की अशा अपडेट स्वरूपाच्या नोट्स हव्या असतील, आजच आपला ॲप डाउनलोड करा, लक्ष मराठी अकॅडमीचा. मला मेसेज करा, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड कराल. पुढे बघा आता, खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. आता शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात, तर ऐका आता इतर जे काही शब्दयोगी अव्यय असतात ते जेव्हा जुळतात एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला, म्हणजे समजा आता दार आहे, घर आहे, बरोबर, या त्या ठिकाणी मला जर कडून ह्या दोघांना जोडायचं असेल, समजा दाराला कडून जोडायचं आहे, घराला कडून जोडायचं आहे, बरोबर, मग यांना जर मला कडून जोडायचं आहे तर या प्रत्येक शब्दाचं मला काय करावं लागेल रे? सामान्य रूप करावं लागेल. काय करावं लागेल? सामान्य रूप करावे लागेल. आता सामान्य रूप म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादं विभक्तीचं प्रत्यय किंवा एखादं अव्यय जोडण्याच्या अगोदर त्या नामाच्या, त्या मूळ नामाच्या रूपामध्ये झालेला जो बदल असतो त्याला काय म्हटलं जातं? सामान्य रूप. जसं दारचं सामान्य रूप काय आलं? दारा. अशा पद्धतीने घराचं सामान्य रूप काय येईल? घरा. अशा पद्धतीने. बरोबर. मग आता कडून जोडा याला. मी तुझ्या दाराकडून आत्ताच आलो. दाराकडून. मी घराकडून आत्ताच इकडे आलो. म्हणजे घराकडून. बरोबर. म्हणजे जेव्हा अव्यय जुळतात तेव्हा दिलेल्या शब्दाचं सामान्य रूप होत असतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? सामान्य रूप होत असतं इथं बरोबर आहे, पण काही शब्दयोगी अव्यय अशी आहेत की ती जुडल्यानंतर त्या सामान्य रूप होत नाही. म्हणजे च, ही, देखील, बरोबर ना, त्यानंतर सुद्धा, अशा प्रकारची काही त्या ठिकाणी काय आहेत तर शब्दयोगी अव्यय आहेत की ती त्या ठिकाणी जुडल्यानंतर तरी सुद्धा त्यांचं सामान्य रूप होत नाही. बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी यांना कोणती शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं तर या सर्वांना शुद्ध शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. लक्षात असू द्या की च, ही, देखील, सुद्धा, पण अशा प्रकारची आलेली जी काही अव्यय असतात तर ती अव्यय त्या ठिकाणी शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणून ओळखली जातात. म्हणजे आता मी जर असं म्हटलो की आईचं, बरोबर ना, आईचं स्वयंपाक छान बनवू शकते. आईचं, आई हा मूळ शब्द होता रे, त्याला च जुडला, कुठल्याही प्रकारचा बदल न होता आईचं छान स्वयंपाक बनवू शकते. म्हणजे इथं सामान्य रूप झालं नाही. बरोबर. तूही लग्नाला ये. बरोबर ना, तूही लग्नाला ये. तू हा मूळ रूपामध्ये होता, पण त्याचं सामान्य रूप न होता तो डायरेक्ट जुडला. बाबा देखील येणार आहेत लग्नाला. बाबा देखील लग्नाला येणार आहेत. ताई सुद्धा येणार आहे.
ताई सुद्धा येणार आहे बरं का कार्यक्रमाला, ताई सुद्धा. तुम्ही पण या, तुम्ही पण या, बरोबर का. अशा पद्धतीने म्हणजे ज्या ज्या नामाला सर्वनामाला या प्रकारचं शब्दयोगी अव्यय जुळताना त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही. मग असं कोणतं उदाहरण आलं आहे, देऊळ, देवळाच्या बाहेर, देवळाच्या बाहेर म्हणजे याचं समान रूप झालेलं आहे. त्याच्यानंतर वृक्ष, वृक्षाखाली हे पण येऊ शकत नाही. शहरो शहरी नाही. गाय सुद्धा, यस, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ही शुद्ध शब्दयोगी अव्ययाची कन्सेप्ट आहे. बघा आता स्वर्गवास, पोटशूळ, पानकोंबळा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता. आता बघा स्वर्गवास म्हणजे काय, तर त्या ठिकाणी याचा विग्रह होतो, याचा विग्रह त्या ठिकाणी होणार आहे स्वर्गातील वास. स्वर्गवास म्हणजे काय, स्वर्गातील वास. स्वर्गातील म्हटल्यानंतर स्थळाचा उल्लेख झाला. मला वाटतं की आता उत्तर येऊन जाईल. अलुक तत्पुरुष तर काही येऊ शकत नाही. अलुक तत्पुरुष म्हणजे काय, की जी शब्द संस्कृतमधली असतात रे, जे मराठीमध्ये जशीच्या तशी वापरली जातात त्याला अलुक तत्पुरुष म्हणतात. जसं कर्तरी, प्रयोग, कर्मणी, पंकेरुह, सरसिज, युधिष्ठिर, बरोबर ना. अशा प्रकारची शब्द ज्या ठिकाणी आलेली असतात ती रचना ही कुणाचा अर्थबोध करून देते, अलुक तत्पुरुषचा. त्यात उपपद तत्पुरुष म्हणजे दुसरं पद त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना माहिती आहे धातू साधित असतं. नारा अशा प्रकारचा धातू जनरली आपल्याला समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. शेतकरी, शेती करणारा, वारकरी, वारी करणारा, उपपद तत्पुरुष. सप्तमी म्हटल्यानंतर याचं उत्तर तेच येणार आहे, कारण की स्थळाचा उल्लेख त्या ठिकाणी होत असतो. पोटशूळ, पोटातील शूळ, पानकोंबळा, पाण्यातील कोंबळा, घरधंदा, घरातील धंदा, कलाकुशल, कलेतील कुशल. म्हणून अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे बघा, पुढील विधाने वाचा. प्रश्न थोडा त्या ठिकाणी लेंदी आहे. गंगा, सिंधू, तापी ही नद्यांची नावे विशेष नामे आहेत. अगदी बरोबर आहे, ही सर्व त्या ठिकाणी नद्यांची नावे विशेष नामे आहेत. परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे. बघा आता काय सांगितलेलं आहे की गंगा, सिंधू, तापी ही नद्यांची नावे विशेष नामे आहेत, परंतु नदी हे सामान्य नाम असून ते जातीवाचक आहे. अगदी बरोबर आहे, सामान्य नाम आहे नदी, बरोबर. दुसरा स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण ही मुलांची नामे विशेष नामे नाहीत, ते आहेत, हे चुकीचं आहे. लक्ष्मण हे विशेष नाम आहे ना, आता माझं नाव लक्ष्मण आहे, विशेष नाम आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, परंतु मुलगा हे सामान्य नाम असून ते व्यक्तिवाचक आहे. आता मुलगा हे सामान्य नाम असून ते व्यक्तिवाचक आहे, हे स्टेटमेंट जे काही आहे ते इथपर्यंत बरोबर आहे की मुलगा हे सामान्य नाम आहे, ते व्यक्तिवाचक आहे, काही अडचण नाही. पण पहिलं स्टेटमेंट चुकलं ना, म्हणजे बी गेला म्हणजे त्या ठिकाणी कुठं बी हे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी जाता हे आलेलं आहे, हे चुकीचा हात काही नाही आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की पुढील विधाने वाचा असं म्हटलंय. फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही. अरे होतं बाबा, नदीचं नद्या होतं, पर्वतचं पर्वते होतं, घरचं घरे होतं. विशेष नामाचे अनेक वचन होते, हेही चुकीचं आहे. फक्त ए बरोबर आहे, बरोबर का. म्हणजे इथं उत्तर येऊ शकतं बी, सी, डी चूक, पर्याय 2 बरोबर. अशा पद्धती बऱ्याच कन्सेप्ट आहे, पण लेक्चर आपलं उगाच त्या ठिकाणी वाढणार म्हणून त्या ठिकाणी मी काही वाढवत नाहीये. जेवढं महत्त्वाचं तेवढंच तुम्हाला सांगतो आहे. पुढे बघा आता, मराठी उपसर्ग नसलेला गट कोणता. मराठी उपसर्ग नसलेला गट कोणता असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. अ, अन, आड, अद, अव, नि, पड, फट, भर त्या ठिकाणी अ, नि, अद ही सर्व मराठी उपसर्ग असलेली आहे. ही नाही, ही संस्कृत उपसर्गामध्ये समाविष्ट होतात. फक्त सी अशा पद्धतीने. आता मी यावरती काही जास्त बोलत नाही. उपसर्ग म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असावं की उपसर्ग म्हणजे काय असतं. उपसर्ग म्हणजे एखादा मूळ शब्द असेल, त्या मूळ शब्दाच्या समोरून जोडून आलेलं एखादं जे अक्षर असतं त्याला उपसर्ग म्हटलं जातं. सर उपसर्गाचा स्वतंत्रपणे वापर होतो का, तर नाही होत, समजलं का. पण त्याला अर्थ असतो का, तर त्याला अर्थ असतो, पण त्याचा स्वतंत्रपणे वापर नाही होत, समजलं का. पण त्याला अर्थ मात्र असतो, लक्षात असू द्या. वापर होत नाही पण त्याला अर्थ असतो. स्टेटमेंट वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, समजलं का. कन्सेप्टच क्लिअर करा. असं त्या ठिकाणी मराठी व्याकरण शिकून घ्या की एकचदा आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा मराठी व्याकरण शिकायची गरजच नको उरायला, समजलं का. ते फक्त लक्ष मराठी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. चला जाऊया पुढे आता. त्यानंतर स्वरादी संदर्भात योग्य विधान ओळखा. स्वरादी तुम्हा सर्वांना माहिती आहे रे की ज्या वर्णाचा उच्चार करताना सर्वप्रथम कुणाचं सहाय्य घेतलं जाते, स्वर अधिक आदी, तर स्वराचे सर्वप्रथम सहाय्य घेतले जाते. स्वरादी 2च आहे मराठीमध्ये, एक अम आहे
आणि दुसरी त्या ठिकाणी काय आहे, आहा आहे. बरोबर, आणि आहा म्हणजे इथं अनुस्वार महत्त्वपूर्ण ठरतो आणि इथं विसर्ग महत्त्वपूर्ण ठरतो. अनुस्वार म्हणजे काय रे, बऱ्याचदा प्रश्न विचारलाय. अनु अधिक स्वार, अनुस्वार म्हणजे बरेच जण म्हणतील की सर अनुस्वार म्हणजे टिंब. ते टिंब तर आहे, त्याबद्दल कुठेही शंका नाही. पण महत्त्वपूर्ण काय आहे की त्या ठिकाणी पाठीमागून झालेला उच्चार, पाठीमागून झालेला उच्चार म्हणजे अनुस्वार. लक्षात ठेवा, समजलं का? आयोगाने विचारलेली स्टेटमेंट आहे, पाठीमागून झालेला उच्चार म्हणजे अनुस्वार आहे. लक्षात ठेवा. ज्यांनी अजून यूट्यूब सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी सबस्क्राईब करा. विसर्ग म्हणजे काय, तर श्वास सोडणे. लक्षात असू द्या, विसर्ग म्हणजे काय, तर श्वास सोडणे, त्याला म्हणतात विसर्गाला. समजलं का? श्वास सोडणे. मग आता कोणता पर्याय बरोबर आहे? स्वरादी म्हणजे नुसते सूर. हा स्वर म्हणजे नुसते सूर, आयोगाचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर पुढं अंगण. आता अ आलाय, विसर्ग नाही आहे, अनुस्वार आहे, पण येऊ शकत नाही. दुःख या शब्दात द अधिक उ अधिक विसर्ग, अगदी बरोबर आहे. त्यानंतर किंकर, इथं दीर्घही आलाय म्हणजे येऊ शकत नव्हता. पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न बघा कसे विचारले. पुढारी, हाही प्रश्न अगदी सोपा होता. पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते? जिथं मला बोलायचंय ते मी आवर्जून त्या ठिकाणी बोलत असतो. सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. पुढारी म्हणजे विरुद्धार्थी विचारलाय. आजकाल नेते खूप आश्वासने देतात. नेते म्हणजे त्याच्यासाठी तो समानार्थी आला. नेक्स्ट, त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येने आहेत. अनुयायी, पुढाऱ्याच्या विरुद्ध काय येतं? अनुयायी. भक्त लोकांची रांग लागते, हे तर काही येऊ शकत नाही. पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर होतं. सोपा प्रश्न होता. आता इथं प्रश्न विचारलेला उद्देश विस्तारावरती. लक्षात ठेवा, आता उद्देश विस्तार तुम्हा सर्वांना माहिती आहे की 90% आलेला उद्देश विस्तार माझ्या इतर लेक्चरमध्ये पण मी सांगितलेलं आहे. ज्यांना हा टॉपिक अतिशय उत्कृष्ट करायचा आहे त्यांनी लक्ष मराठी अकॅडमीला वाक्य पृथक्करण हा टॉपिक आवर्जून शोधा आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. म्हणजे त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. 90% आलेला उद्देश विस्तार तो कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा असतो. तो शब्दसमूह कर्त्याच्या अगोदर येत असतो. माता करे तिथं 90% आलेला जो शब्दसमूह असतो त्याला चा, ची, चे अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली असतात किंवा झा, झी, झे अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली असतात. त्याचा धाकटा मुलगा, बरं का. आता त्या ठिकाणी कोण खेळणारा, कोण तर मुलगा, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी शब्दसमूह कोणता आला? त्याचा धाकटा. बरोबर का? आलं का? षष्टी. 90% तशीच असतात. जर तुम्हाला अजून 10% कशी असतात हे बघायचं असेल तर वाक्य पृथक्करण याचं लेक्चर यूट्यूबला आवर्जून बघून घ्या. समजलं का? काही अडचण आली तर हा माझा मोबाईल नंबर आहे 9096955652. तुम्ही केव्हाही कॉल करू शकतात. बघा आता त्याचा धाकटा, पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. फक्त ए बरोबर. पर्याय 2 इकडं त्याचं उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे कोल्हा. हाही प्रश्न अगदी सोपा होता. या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो? अचूक पर्याय सांगा. तिथं तुम्हाला त्याचा अर्थ विचारलेला आहे, लक्षार्थ. समजलं का? म्हणजे मूळ अर्थाला बाधा आणलेली आहे. कोल्हा म्हटल्यानंतर जंगलातील धूर्त प्राणी तर त्या ठिकाणी येणार आहे, पण त्याच्या मूळ अर्थाला बाधा आणून त्याची रचना करायला सांगितलेली आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याची सांगड घातलेली आहे. माता मावळ्याचा मका खाणारा येणार नाही. कोल्हा एक जंगली प्राणी आहे म्हणजे माणसाचा धूर्त लबाड स्वभाव म्हणजे कोल्ह्याशी ती सांगड घातलेली आहे. लक्षार्थ आहे तो. लक्षात ठेवा. शब्दांच्या शक्ती म्हटल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करता येतात. पुढचा प्रश्न आहे विशेषण साधित क्रियाविशेषण असलेले वाक्य कोणते आहे? अचूक पर्याय निवडा. विशेषण साधित क्रियाविशेषण विचारलेलं आहे म्हणजे कुणापासून बनलेलं रे? तर ते विशेषणापासून बनलेलं. समजलं का? ते विशेषणापासून बनलेलं त्याला म्हटलं गेलं विशेषण साधित क्रियाविशेषण असलेलं वाक्य. बरं का? अचूक पर्याय निवडा. आता इथं त्या ठिकाणी सुनीलला 1000दा सांगून झाले. आता 1000 हा शब्द कशामध्ये समाविष्ट होणार आहे? तर 1000 म्हटल्यानंतर ते विशेषणामध्ये येणार आहे. दिवसा सुनील इकडेच राहतो. आता दिवस म्हटल्यानंतर हे नाम आहे त्याच्यापासून बनलेलं आहे दिवसा. बरोबर का? म्हणजे ते नाम साधित मध्ये येणार, ते विशेषण मध्ये जाणार नाही. सुनील उभ्या उभ्या येऊन गेला. इथं त्या ठिकाणी क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी उभ्या उभ्या आल्यात त्या, ते येऊ शकत नाही. सुनीलला एक वार सांगून झाले म्हणजे एक हे सुद्धा विशेषण आहे.
बरोबर का. विशेषण कुठं कुठं आलंय ते महत्वाचं आहे. म्हणजे विशेषण कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. म्हणजे बी आणि कोणता सॉरी ए आणि डी बरोबर, मग पर्याय कोणता तर 4 बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने विशेषणाच्या मूळ रूपापासून तयार झालेले आणि वाक्यामध्ये येत असताना क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मन कवडा, तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा असतो. किती वेळेस रिपीट झालाय, सोपा प्रश्न होता. पुढे केवढी उंच इमारत ही, हाही प्रश्न सोपा होता. या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण परिवर्तन कसे होईल. वाक्य रूपांतरणावरती आता 23ला प्रश्न विचारला की वाक्य रूपांतरण म्हणजे काय. तर वाक्याचा जो काही अर्थ असतो त्याला कुठल्याही प्रकारे बाधा न आणता जी रचना तयार होत असते त्याला त्या ठिकाणी वाक्य रूपांतरण म्हटलं जातं. लक्षात असू द्या, समजलं का. म्हणजे जो मूळचा अर्थ आहे तो जशाच्या तसा रूपांतरणामध्ये यायला पाहिजे. आता इथं काय सांगितलंय, केवढी उंच इमारत ही, या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात योग्य रूपांतरण कसे होईल. आता इथं एका उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण करताना वाक्यामध्ये आलेले जे उद्गार असतात किंवा उद्गाराचे चिन्ह आलेलं असतं ते काढून टाकायचं असतं. वाक्य शेवटी पूर्ण विराम यायला पाहिजे. वाक्यामध्ये जो भाव आलेला आहे तो सरळ सरळ रचनेमध्ये यायला पाहिजे. म्हणजे बघा, ही इमारत खूप उंच आहे. केवढी उंच इमारत ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत उंच आहे, एक येऊ शकत नाही शेजारील इमारतीपेक्षा. ही तर फार उंच इमारत आहे. फक्त ए बरोबर, पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. 26 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गटातील देशी शब्द आहेत. सोपा प्रश्न होता. तर पगार, कोबी आणि हापूस. मी सांगितलेलं आहे की पप्पांच्या पगाराची गोष्ट म्हटलं तर पोर्तुगीज शब्द आहे. म्हणून इथं आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे की पप्पांच्या पगाराची गोष्ट. पहिलं तर काही येऊ शकत नाही. वेळी, चाकरी, किल्ली सर्वांना माहिती आहे. किल्ली, विळी हे सर्व कानडी शब्द आहे, हेही त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं. पोशाख, सामना, हकीकत ही सर्व तुम्हा सर्वांना माहिती आहे. पोशाख, हकीकत फारसी शब्द हे येऊ शकत नव्हतं. तर हे त्याचं उत्तर आहे की डहाळी, ढेकून आणि धोंडा ही काय देशी शब्द आहेत की जी काही इथं मूळच्या लोकांनी त्या ठिकाणी काय केली, रूढ केली. जे काही ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या शब्दांचा वापर केला जातो. मित्रांनो, मूळच्या लोकांनी, जे मूळचे रहिवासी लोक आहेत त्यांनी ही शब्द अस्तित्वात आणलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता. याचं उत्तर आहे उभयविध. आता का उभयविध आहे सांगतो, सर्वांनी स्पष्ट करून घ्या. बघा, आता उभयविध क्रियापद म्हणजे काय. तर सर्वात पहिल्यांदा उभय म्हणजे त्या ठिकाणी दोन, विध म्हणजे त्या ठिकाणी क्रियापद. मग या दोन गोष्टी आवश्यक आणि काळजीपूर्वक समजून घ्या की ज्या वाक्यरचनेमध्ये एकच क्रियापद काय रे, सकर्मक आणि अकर्मक अशा पद्धतीने एकच क्रियापद दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्याला म्हटलं जातं उभयविध क्रियापद. की एकच क्रियापद असतं ते अकर्मक आणि सकर्मक म्हणून वापरलं जातं. मग आता सर ही अकर्मक आणि सकर्मक म्हणून वापरली जातील का. यस, वापरली जातील. बरोबर. म्हणजे कशा पद्धतीने, तर बघा आता बोट कापले, बरोबर, बोट कापले हे एक उदाहरण त्या ठिकाणी झालं. त्यानंतर तिने बोट कापले, इथं बघा रे, आता तिने बोट कापले. आता मित्रांनो इथे दोन उदाहरणं मी इथे लिहिली आहेत. इकडे लक्ष द्या आता की इकडे दोन उदाहरणं लिहिली आहेत की इकडे बोट कापले, दुसरं आहे तिने बोट कापले. बरं का. मग आता या दोन गोष्टींमध्ये काय आहे, कापणारे काय बोट म्हणजे पहिलं वाक्य अकर्मक आहे. कापलेले काय बोट, कर्त्यापासून क्रिया निघते आहे, कर्त्याजवळच थांबते आहे. तिने बोट कापले, कापणारी कोण ती, बरोबर का, हा वाक्यातील कर्ता आहे. कापलेलं काय बोट हे वाक्यातील कर्म आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता कर्म आहे म्हणजे सकर्मक. हा पहिला प्रकार झाला. दुसरा आहे मिटणे. डोळे मिटले हे पहिलं उदाहरण. तिने डोळे मिटले, तिने डोळे मिटले. दोघं ठिकाणी एक वाक्य सकर्मक आहे, एक वाक्य अकर्मक आहे. उभयविध. समजलं का. याला म्हणता उभयविध की एक वाक्य सकर्मक येऊ दे, एक वाक्य अकर्मक येऊ दे. ही आलेली जी काही रचना असते मित्रांनो, ही आलेली रचना त्या ठिकाणी उभयविध असते. हा कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला समजाविले, ती समजाविते असं म्हणूया. ती समजाविते, ती समजाविते. मूळ धातू आहे समज, बरोबर का. ती समजाविते, तो
तिला समजावितो. दोघं ठिकाणी येणार क्रियापद सारखं, एक अकर्मक एक सकर्मक, अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकतात. याला म्हणतात उभयविध क्रियापद, की एकच क्रियापद दोन प्रकारच्या वाक्यरचनेमध्ये वापरला जाते. पुढचा प्रश्न, पाचामुखी परमेश्वर. हे सोपं होतं रे एकदम. 5 लोक बोलतात तेच खरे. हा, पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय, पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे ना, बरोबर का. म्हणजे फक्त बी बरोबर पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर होतं. जास्त बोलण्याची गरज नाही, उगाच आपलं लेक्चर नको वाढवायला. आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू आम्हास ते शिकव. या वाक्यात विधेय विस्तार, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारी शब्द विधेय विस्तारामध्ये येतात. केव्हा, कसे, कुठे, किती वेळा. केव्हा, कसे, कुठे, किती वेळा, बरोबर. अशा प्रकारच्या शब्दांनी विचारलेली प्रश्न ही काय असतात, ते विधेय विस्तार असतात. आता आलो म्हटल्यानंतर इकडं पहिल्या वाक्यातलं ते क्रियापद आलेलं आहे, हे तर काही येऊ शकत नाही. अभ्यासाला म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हे पण येऊ शकत नाही. पण याचं उत्तर आम्हास, आम्ही येऊ शकत नाही, कारण की आम्ही म्हटल्यानंतर वाक्यामध्ये कर्त्यामध्ये जाणार. उरला एकच पर्याय, तो म्हणजे 4. आता काय येणार बरं, म्हणजे मग. बघा आता, केव्हा त्या ठिकाणी बघा, आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू आम्हास ते शिकव, बरोबर. तर त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं, म्हणजे मग ही क्रियापदाशी कनेक्टेड आहेत, बरोबर का. आम्ही अभ्यासाला आलो, बरोबर का. कुठे आलो, अभ्यासाला आलो, तर त्या ठिकाणी म्हणजे मग तू आम्हाला ते शिकव. आता सर, आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे आम्हाला, म्हणजे मग तू आम्हास ते शिकव, हे विधेय विस्तारामध्ये का समाविष्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी कधी शिकव म्हणजे मग, बरोबर ना. म्हणजे सॉरी, कधी नाही, तर त्या ठिकाणी म्हणजे मग आम्हाला, म्हणजे दोघंच्या दोघं शब्द वाक्यामध्ये. काही शब्द अशी पण असतात की आपण एलिमिनेशन मेथडने जाऊन उत्तर काढू शकतो, समजलं का. पण इथं जर आपण लक्षात घेतलं तर म्हणजे आणि मग ही दोन शब्द कुणाशी कनेक्टेड आहे, तर ही दोघं शब्द या क्रियापदाशी पण कनेक्टेड आहे आणि ह्या क्रियापदाशी पण कनेक्टेड आहे. म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द समूह असतो त्याला त्या ठिकाणी विधेय विस्तार म्हणून ओळखलं जातं. त्या अर्थाने तो तिथं आलेला आहे. पण जनरली प्रश्न आल्यानंतर केव्हा, कसे, कुठे, किती वेळा अशा प्रकारच्या शब्दांनी त्या ठिकाणी विचारलेला असतो. जर तुम्हाला याचं विस्तृत विश्लेषण हवं असेल तर तुम्ही वाक्य पृथक्करण हे लेक्चर बघू शकतात. आणि आजच्या लेक्चरमधला अगदी शेवटचा प्रश्न आहे, कारांत. कारांत म्हणजे काय रे मित्रांनो, जो शब्द आलेला असतो, बरोबर का, जो शब्द आलेला असतो त्या शब्दाच्या शेवटी जो स्वर समाविष्ट असतो, जो स्वर शेवटी आलेला असतो त्याला कारांत असं म्हणतात. कारांत या शब्दाचा अर्थ समजून घ्या की शेवट, अशा पद्धतीने तो कन्सेप्ट इथं क्लिअर होत असतो. आता इथं मला एक तुम्हाला सांगायचं आहे की अशा प्रकारे या ठिकाणी आपण आयोगाचं ॲनालिसिस केलं पाहिजे की अशी नवनवीन प्रश्न आपल्याला इथं दिसतात, नवनवीन प्रश्नांची ओळख होते, नवनवीन कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. म्हणूनच ही सिरीज आपण इथं सुरू केलेली आहे, बरं का. आता बघा, कारांत, एकही प्रश्न आपण सोडवत म्हणजे त्या ठिकाणी स्किप करत नाही आहे, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण डिटेल घेतो आहे. कारांत पुल्लिंगी नामाचे या कारांत सामान्य रूप कसे होते. आता इथं त्या ठिकाणी कारांताचं काय होतं म्हणे, या कारांत होतं. आता इथं उदाहरणं दिलेली आहेत. आता पहिलं उदाहरण आहे साने. आता साने म्हटल्यानंतर कारांत आहे. बघा आता, साने म्हटल्यानंतर कारांत आहे, तर त्याचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सान्या हे सामान्य रूप झालेलं आहे, सामान्य रूप झालेलं आहे. सान्यांनी हे पहिला पर्याय तर बरोबर आहे. कुत्रा, कुत्र्या, स. आता कुत्रा म्हटल्यानंतर कुत्र्या आणि कुत्र्या असं सांगितलंय, कुत्र्यास असं सांगितलेलं आहे आणि मग कुत्र्या म्हटलंय. म्हणजे इथं पर्याय त्या ठिकाणी प्रत्यय जे आहे ते ऑलरेडी जोडून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सामान्य रूप घेतलेलं आहे. म्हणजे पर्याय 2 तर काही येऊ शकत नाही. इथं याचं सामान्य रूप हे बरोबर आहे, पण मध्येच त्यांनी काय केलेलं आहे, तिथं त्यांनी काय सांगितलंय की कारांत पुल्लिंगी नामाचे या कारांत सामान्य रूप कसे होत आहे. म्हणजे कारांताचं सामान्य रूप हा पर्याय अगदी बरोबर आहे. आता इथं त्या ठिकाणी बघा, पाणी, पाण्या हे सामान्य रूप बरोबर आहे, पण पाण्याने, पाण्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर. इथं त्या ठिकाणी काय सांगितलं आहे, आता सामान्य रूप हे कोणत्या कारांत आहे, ते कारांत आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे, कारांत, बरोबर. इथं त्या ठिकाणी हे जे आलेलं होतं कुत्रा म्हटल्यानंतर हे सुद्धा आकारांत होतं, बरोबर.
आता इथं त्या ठिकाणी केळे म्हटल्यानंतर केळे, आता इथं मूळ रूप त्याचं काय आहे तर केळं हे मूळ रूप आहे, बरोबर. केळे हे त्याचं अनेक वचन आहे, बरोबर. आता केळं म्हटल्यानंतर केळी हे त्याचं त्या ठिकाणी तुम्ही सामान्य रूप घेऊ शकतात, समजलं का. किंवा पुढे गेल्यानंतर म्हणजे केळं त्याचं अजून मूळ रूप येतं केळी, बरोबर का. त्या ठिकाणी याचं सामान्य रूप तुम्ही ई कारांत, त्याचं सामान्य रूप या कारांत करू शकतात. मुळात चौथा पर्याय सुद्धा चुकीचा होता, समजलं का. पुन्हा एकदा सांगतो, बरोबर. आता केळं म्हटल्यानंतर हे एकवचनामध्ये येतं, केळी अशा पद्धतीने त्याला बोललं जातं, बरोबर का. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं पुल्लिंगी रूप नपुसक लिंग त्या ठिकाणी ते रूप काय येणार तर ते केळं म्हटल्यानंतर ते अशा पद्धतीने येऊ शकतं, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी केळी म्हटल्यानंतर हे स्त्रीलिंगीमध्ये येणार, बरोबर का. आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनेही त्याला प्रत्यय जोडू शकतात. जर समजा अशा पद्धतीने जर रचना लक्षात घेतली, केळीला, बरोबर का, खूप पाणी लागते, बरोबर ना. केळीला खूप पाणी लागते. केळीमध्ये म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्याचं सामान्य रूप न करता अशा पद्धतीने रचना घेऊ शकतात. केळीमध्ये खूप जीवनसत्व उपलब्ध आहेत, म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं काय न करता तर त्याचं सामान्य रूप न करता अशा पद्धतीने तुम्ही त्याची रचना घेऊ शकतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की आलेला जो शेवटचा पर्याय आहे तो चुकीचा आहे, बस. पहिला जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे, कारण की ते मूळच नाम साने आहे, त्याचं त्या ठिकाणी या कारांत सान्या होतं, सान्यांनी अशा पद्धतीने आडनाव त्या पद्धतीने आलेलं असतं. अशा पद्धतीने आजचं आपलं आत्ताचं लेक्चर होतं आणि अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण अगदी उत्कृष्ट पद्धतीने विस्तृत पद्धतीने क्लिअर केल्या. तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय ते सर्वांनी मला सांगा. लवकरच त्या ठिकाणी भाग 2चं लेक्चर सुद्धा येणार आहे. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.